साहित्य उत्सव. नमस्कार साहित्य उत्सव. मी ऋतुजा. रात्रीचे 8 वाजत आहे. वेळ झाली आहे आपल्या विशेष प्रसारणाची. आज मंगळवार. साप्ताहिक मालिका संविधान समजून घेताना, ज्या अंतर्गत अभिव्यक्ती स्वातंत्र्य या विषयावर प्राध्यापक राजेंद्र चव्हाण यांच्यासोबत भाग 81. आज आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्य या महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करणार आहोत. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा लोकशाहीचा पाया आहे, लोकशाहीचा गाभा आहे. कलम 19 मध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य, भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य याची तरतूद करण्यात आलेली आहे. आणि कलम 19 मध्ये 6 प्रकारची स्वातंत्र्य सांगितलेली आहेत. सभा भरवण्याचं स्वातंत्र्य, संघटना स्थापन करण्याचं स्वातंत्र्य, व्यवसायाचं स्वातंत्र्य, संचाराचं स्वातंत्र्य, वास्तव्याचं स्वातंत्र्य. या सर्व स्वातंत्र्यामध्ये भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे अग्रभागी आहे. यावरून त्याचं महत्त्व आपल्या लक्षात येतं. आपल्या भावना, आपल्या कल्पना, आपले विचार आपल्या शब्दामधून, लेखनाच्या माध्यमातून आपण उत्स्फूर्तपणे व्यक्त करू शकतो. चित्रकला असेल, शिल्पकला असेल, हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. शास्त्रज्ञ एखादा शोध लावतो, त्याचा हा शोध, एखाद्या कलेचा आविष्कार, हे देखील अभिव्यक्ती स्वातंत्र्यच आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये विचार करण्याचा अधिकार आणि तो मांडण्याचा अधिकार हा फार महत्त्वाचा आहे. त्याच्यामध्ये सहिष्णुता ही अंतर्भूत आहे. दुसऱ्याच्या मताचा आदर करणं, दुसऱ्याची बाजू समजून घेणं, व्यक्तिभिन्नता ही गोष्ट आपण समजून घ्यायला हवी आहे. प्रत्येक व्यक्तीचे आचार, विचार, कल्पना वेगळ्या असतात, एकसारख्या असू शकत नाहीत. हे मान्य करणं हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं एक अतिशय महत्त्वाचं असं अंग आहे. सॉक्रेटिस नावाच्या विचारवंतानं अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी आपलं बलिदान दिलेलं आहे आणि तो लोकशाहीचा प्रणेता म्हणून ओळखला जातो. लोकशाहीचा त्यानं एका अर्थानं पाया घातलेला आहे. म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी जो माणूस स्वतःचा जीव द्यायला तयार होतो, यावरून अभिव्यक्ती स्वातंत्र्य किती महत्त्वाचं आहे. परंतु हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे आहे ते अनिर्बंध नाही, त्याच्यावर काही बंधनं असू शकतात. ते दुधारी शस्त्र आहे. आणि म्हणून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उपभोग घेत असताना आपण या देशाचे नागरिक म्हणून काही गोष्टी लक्षात ठेवणं हे आवश्यक आहे. देशाचं सार्वभौमत्व, एकात्मता, सुरक्षितता, तसंच आंतरराष्ट्रीय संबंध, कायदा सुव्यवस्था, सभ्यता, नैतिकता यांना बाधा पोहोचणार नाही याची खबरदारी आपण सर्वांनी, नागरिकांनी घ्यायला हवी आहे. एखाद्या व्यक्तीची बेअब्रू करणं किंवा न्यायालयाचा अपमान करणं, अवमान करणं हे असं आपल्याला करता येणार नाही. हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य असू शकत नाही. आणि म्हणून अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे अनिर्बंध नाही, तर त्याच्यावर काही बंधनं आहेत. त्याचा उपभोग घेत असताना, हा अधिकार आपण वापरत असताना आपल्याला काही काळजी घेणं, काही नियमांचं पालन करणं हे देखील महत्त्वाचं आहे. इंटरनेटच्या माध्यमातून आपण आपलं मत व्यक्त करणं हा देखील अभिव्यक्ती स्वातंत्र्याचाच भाग आहे. हे सर्वोच्च न्यायालयानं श्रेया सिंगल यांच्या केसमध्ये नमूद केलेलं आहे. आणि म्हणून अभिव्यक्ती स्वातंत्र्य उपभोगत असताना आपण काही कलमं ही लक्षात ठेवली पाहिजेत. भारतीय दंडसंहिता 124 राजद्रोह. भारतीय दंडसंहिता ही जी काही कलमं मी आपल्याला सांगतोय ती भारतीय दंडसंहितेमधील आहेत.
अर्थात इंडियन पिनल कोड. 153B राष्ट्रीय एकात्मतेला बाधक कृती. 290 सार्वजनिक उपद्रव. 297 धर्माचा अपमान. 504 जाणीवपूर्वक अपमान. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपल्याला सर्वांना देण्यात आलेलं आहे. त्याचं महत्त्व आहे, ते आवश्यक आहे. परंतु त्याचा आनंद घेत असताना, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उपभोग घेत असताना आपल्याला काही बंधनं पाळायची आहेत, काही आपल्यावर जबाबदाऱ्या आहेत, आपल्याला कायद्याला उत्तर द्यावं लागणार आहे. याची जाणीव आपण सर्वांनी ठेवणं आवश्यक आहे. आणि म्हणून ही वरील कलमं आपण सर्वांनी लक्षात घ्यायला हवी आहेत. लोकशाही जतन करायची असेल तर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं जतन होणं हे फार आवश्यक आहे. द राईट टू थिंक इज द बिगिनिंग ऑफ फ्रीडम अँड स्पीच मस्ट बी प्रोटेक्टेड फ्रॉम द गव्हर्मेंट बिकॉज स्पीच इज बिगिनिंग ऑफ थॉट. विचार करण्याचा अधिकार ही स्वातंत्र्याची सुरुवात आहे. आणि जेव्हा आपण संभाषण करतो तेव्हा आपण विचार करायला लागतो. विचाराचं स्वातंत्र्य आपल्याला मिळतं. आणि ह्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं रक्षण करणं ही शासनाची, राज्य शासन असो किंवा केंद्र शासन असो, त्यांची जबाबदारी आहे. आणि आपण सर्वजण कायद्याला बांधील आहोत याची जाणीव आपण जर ठेवली तरच हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा योग्य प्रकारे आपण आविष्कार करू शकतो असं मला वाटतं. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.